शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला परंपरेप्रमाणे आणि तो कसा काय हसरा मेळावा झाला आणि बाकीचं काय पानचटपणा होता त्याच्यात बोलण्यात काही मतलब नाही. त्याच्यावरती व्हिडिओ करायची पण गरज नव्हती. पण अनय जोगळेकरांनी एक फार चांगला मुद्दा त्या भाषणातला उद्धव ठाकरेंच्या उपस्थित केला आणि मला असं वाटलं की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि दुसरं एक झालं की भाऊ तोरसेकरांनी एक व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भाषणाचा संदर्भ नव्हता पण मैदानाबाहेरचे खेळाडू असा तो संदर्भ होता. भाजपला हरवायला बसलेले मैदानाबाहेरचे जे खेळाडू आहेत आणि ह्या दोन्हीची कुठेतरी सांगड जुळते आहे. मुद्दा असा होता की उद्धव ठाकरे असं म्हणतायत की केंद्रामध्ये एक पक्षाचं सरकार नको, कडबोळ सरकार पाहिजे. कडबोळ सरकार कसं जनतेच्या हिताचं असतं आणि बाकीचं कसं काय, आणि जे एक पक्षी सरकार असतं मग ती हुकुमशाही कशी येते. मग ते हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी काय काय त्यांनी उदाहरणं सांगितलेत. आता हा मुद्दा काय ते जरा नीट लक्षात घ्या. म्हणजे मी हे दोन्ही जी भाषणं आहेत तुम्ही ती जरूर, दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते जरूर बघा, अनय जोगळेकर आणि भाऊ तोरसेकरांचा. आणि आम्ही जो उपस्थित करतो आहे तो आता मुद्दा लक्षात घ्या. ही नेमकी काय अडचण आहे. 1984ला काँग्रेसला अतिशय सगळ्यात मोठं बहुमत जे आजपर्यंत कधी कुणाला मिळालं नव्हतं, 415च्या जवळपास खासदार त्यांचे निवडून आले होते, ज्याला पाशवी बहुमत म्हणून आज जे बोंबलतात नाही पुरोगामी लिब्रांडो, ते खरं तर ते बहुमत होतं राजीव गांधींचं. त्याच्यानंतर 2014 पर्यंत सलग 30 वर्ष एकाही पक्षाला संसदेमध्ये बहुमत मिळालेलं नव्हतं लोकसभेमध्ये. आणि ती जी सरकार होती त्या सरकारांच्या संदर्भामध्ये कसं काय उलटापालट होती किंवा बोटचेपेपणा केला जातो किंवा आपल्या मूळ धोरणापासून कसं बाजूला व्हावं लागतं ह्याचे कितीतरी उदाहरणं आहेत खरं तर. आणि तुम्ही नेमकं बघा की त्या काळातले बेनिफिशरी ज्यांना लाभ मिळाले ते कोण आहे. जो छोटा पक्ष आहे, प्रमोद महाजनचं ते गाजलेलं भाषण आहे की सगळ्यात मोठा पक्ष असून आम्ही विरोधी पक्षात आहोत. नंबर 2चा पक्ष काँग्रेस आहे पण त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. नंबर 3चा पक्ष आहे त्याच्यात मला वाटतं कम्युनिस्ट होते पण ते कसे बाहेरून आहेत. आणि त्यांनी रमाकांत खलपांचं उदाहरण दिलं की रमाकांत खलप त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत आणि ते सरकारमध्ये आहेत. असं ते तेव्हाच्या त्या आघाडी सगळ्या काळातले तिसऱ्या आघाडीच्या सरकारचं ते त्यांनी ती काय उपहास केलेला होता. हे नेमके ते लोक आहेत की जे भारतभर आपली संघटना उभी करू शकत नाहीत. ते कधीही बहुमता इतके खासदार निवडून आणू शकत नाहीत. अगदी किरकोळ 2, 4, 5, 25 खासदार पर्यंत जास्तीत जास्त ज्यांची ताकद आहे ते, त्यांची बार्गेनिंग पॉवर केव्हा वाढते की जेव्हा की कुठल्याच पक्षाला बहुमत नसतं. आपल्याकडे पासंग असा शब्द आहे. 2 तराजू जर सारखे होत नसतील तर अतिशय थोडंसं वजन टाकून ते सारखं करतात, त्याला म्हणतात पासंग. ह्या पासंगा इतकी पण ज्यांची लायकी नाहीये ना ते लोक ह्याचं समर्थन करतात की कडबोळ सरकार असलं पाहिजे, कारण की कडबोळ सरकार असलं तरच यांचा फायदा होतो. हा एक मुद्दा अनय जोगळेकरांनी चांगल्या पद्धतीनं मांडला. आता दुसरा जो मुद्दा आहे भाऊंनी उपस्थित केलेला होता तो असा की असा एक वर्ग आहे की त्यांना नेमकी संधी, त्यांना नेमके लाभ याच काळात मिळतात. एका पक्षाचं स्पष्ट सरकार आहे त्याला तुमची गरज नसते, त्यांना लाभ मिळत नाहीत. हेच लोक काँग्रेसला स्वतःचं स्पष्ट बहुमत असताना अस्वस्थ होते. हेच लोक आता भाजपला स्वतःचं बहुमत असताना अस्वस्थ आहेत. म्हणजे असा एक वर्ग आहे की जो स्वतः काही करू शकत नाही, अमरवेलीसारखा आहे तो स्वतः स्वतंत्रपणे आपली मुळं मातीमध्ये रुजवून मोठा होऊ शकत नाही. कुठल्या अर्थानं हा काही फक्त राजकीय मुद्दा नाहीये. हा एक फरक लक्षात घ्या, मला आवर्जून जो नजरेस आणून द्यायचा आहे. अराजकीय पातळीवरती सुद्धा काम करणाऱ्या खूप संघटना आणि व्यक्ती अशा आहेत की ज्या परावलंबी आहेत. म्हणजे कशा अर्थाने परावलंबी, सरकारने काहीतरी NGO करण झालेलं आहे, सरकारने ग्रँट्स द्यायच्या, परदेशातून त्यांचे ग्रँट्स निधी मिळवायचा, अनुदान मिळवायचे, पैसे मिळवायचे आणि त्याच्या जोरावरती आपलं काम चालवायचं आणि आपण कसं लोकांसाठी काम करतो हे दाखवायचं. म्हणजे एक तर उद्धव ठाकरे म्हणतायत तसे प्रादेशिक छोटे पक्ष आहेत की जे वाढू शकत नाहीत, त्यांना कडबोळ सरकारमध्ये संधी असते. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त मंत्रिपदं मिळतात, त्यांना कडबोळ सरकार पाहिजे आहे. दुसरं असा फार मोठा वर्ग आहे ज्यांना आम्ही लिब्रांडो म्हणून ट्रोल करतो, ते तथाकथित डावे समाजवादी विचारवंत NGO वाले आहेत की ज्यांना त्या कडबोळाच्या काळात, कडबोळ कोणाचंही असो, त्या कडबोळ्याच्या काळामध्ये त्यांना संधी प्राप्त होते कारण की त्यांच्या संस्थांना निधी आणि बाकीचं म्हणून ते त्याचं समर्थन करतात. हे दोघंही जनतेच्या हिताचा विचार करत नाहीत असा मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न प्रादेशिक पक्षांनी लावून धरले असं किती वेळा घडलं.
वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा जयललितांचं काय म्हणता येईल त्याचं मूळ कारण काय, कुठल्या जनतेचा हिताचा निर्णय होता? काहीही नसताना केवळ छोटे मोठे जे वैयक्तिक इगो असतात किंवा ते सरकार कोसळल्याच्या नंतर जेव्हा, मी आता उलट पण उदाहरण देतो, सोनिया गांधी ह्या विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. प्रत्यक्ष खरं तर शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षाचे नेते होते. त्याच्यामुळे नैतिक अधिकार शरद पवारांचा होता राष्ट्रपतीकडे जाऊन सरकार स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये दावा करण्याचा. सोनिया गांधींनी त्यांना बाजूला ठेवलं आणि स्वतः गुलाम नबी आझाद आणि बाकीच्यांना घेऊन गेल्या, हा मुद्दा वेगळा. पण त्या सरकारला पाठिंबा द्यायला मुलायम सिंगांनी नकार दिला. त्यांचे 40च्या जवळपास 35 का काहीतरी खासदार निवडून आलेले होते उत्तर प्रदेशमधून, 38. त्यांना विचारलं नाही, त्यांचा इगो आडवा आला म्हणून ते सरकार कोसळलं. म्हणजे इकडं जयललितांनी खोडता घातला होता तो वाजपेयीच्या सरकारला, मुलायम सिंगांनी खोडता घातला होता तो नंतर पर्यायी स्थापन होणाऱ्या सरकारला. म्हणजे हे दोघही प्रादेशिक पक्ष असे आहेत की तेव्हा त्यांनी देशावरती मध्यावधी निवडणुका कारण नसताना लादल्या आणि ह्याचा पुन्हा परिणाम काय झाला तर नंतर परत भाजपच निवडून आला. 1-2 नाही, नंतर 4-5 वर्ष त्यांची 4.5 वर्ष त्यांची सत्ता टिकली. हे प्रादेशिक पक्ष की ज्यांना कुठलंही व्यापक असं धोरण आहे असं आजतागायत दिसलेलं नाही. राष्ट्रव्यापी राष्ट्राच्या हिताचं सर्वसामान्य जनतेचं धोरण आहे असं काही दिसलेलं नाहीये. केवळ आणि केवळ त्यांची म्हणजे काय खेळ बिगाड सकने की ताकद त्याला असं म्हणतात की त्यांची छोटीशी पाचर अशी असती. मला वाटतं एक असं उदाहरण झालेलं होतं हरियाणामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये, की एकच आमदार निवडून आलेला होता आणि दोन्हीकडे सारखे म्हणजे त्या एकाच माणसाला मुख्यमंत्री पद द्यावं लागलं होतं सरकार येण्याच्यासाठी म्हणून. प्रेमकुमार धुमिलचं उदाहरण आहे ते. असे जे लोक आहेत की ज्यांना स्वतःची ताकद अतिशय मर्यादित आहे आणि ती वाढण्याची शक्यता नाही, फक्त त्यांना बार्गेनिंग करून आपला फायदा करून घेता होतो, त्या लोकांना असं वाटतं की हे बाणगुळ सरकार आलं पाहिजे. कारण की ते बाणगुळ सरकार म्हणजे बुळ सरकार असतं, निर्णय घेऊ शकत नाही, त्यावेळी ह्यांचं फाळ होतं. आणि हा जो दुसरा सगळा वर्ग आहे तथाकथित लिब्रांडू सगळे, ह्यांना सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळायचं आता काही उरलेलं नाहीये. हे जे सगळे NGO आहेत ते फॉरेन फंडिंग असो किंवा देशातही इंदिरा गांधींच्या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात NGOंना पैसे देण्याची सुरुवात झाली. त्याचा परिणाम झाला की ह्या चळवळी एकीकडे राजकीय पासून दूर गेल्या. राजकीय पक्षातलेच लोक होते. मोहन धारिया यांचं वनराईचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समाजवादीचं व्यापार मंत्री राहिले होते मोहन धारिया एक काळ जनता सरकारमध्ये. हे सगळे राजकीय ताकद असलेले डाव्या चळवळीतले समाजवादी चळवळीतले नेते मोठे सगळे लोक, त्यांना गुंडाळून NGO मध्ये टाकण्यात आलं, त्याला निधी देण्यात आला आणि त्यांची सगळी राजकीय ताकद संपून गेली. दुसरीकडून त्यांना सरकारनी आणि परदेशातून निधी आल्याच्या नंतर सर्वसामान्य लोकांशी त्यांचा जो कनेक्ट पाहिजे होता तोही तुटून गेला. जसं सरकारी नोकरी असती, काही देणे घेणे नाही, आपण आपली नोकरी करायची, तो पगार मिळत राहणार आहे, त्याच पद्धतीनं ह्या चळवळी सुद्धा चळवळींचं NGOकरण झालं. त्याचा तोटा असा झाला की ते सर्वसामान्य लोकांसाठी चळवळी नाही उरल्या त्या. हे जे सगळे लोक आज कडबोळं सरकारचं समर्थन करतायत त्याचं मूळ कारण ते लक्षात घ्या. सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करण्याची त्यांची शक्ती संपून गेली आणि वरतून समजा काहीतरी एखाद्या गोष्टीसाठी निधी येतो आहे त्याच्यासाठीच फक्त काम करायचं, बाकी प्रत्यक्ष लोकांची गरज काय ते ओळखून काम करायचं, हे जे सामाजिक संघटनांचं काम असतं ते विसरून गेले. नेमक्या ह्या 2 वर्गांना हे कडबोळं सरकार पाहिजे आहे आणि ह्याचे बेनिफिशियरी लाभार्थी असलेले बाकीचे पत्रकार विचारवंत जे आहेत त्यांना पण कडबोळं सरकार पाहिजे आहे. म्हणजे या कडबोळं सरकारचं समर्थन करणारे 3 प्रमुख वर्ग आहेत. एक उद्धव ठाकरे म्हणतात तसे सगळे प्रादेशिक पक्ष ज्यांची ताकद कधीच वाढू शकत नाही एका मर्यादेच्या पलीकडे. दुसरे असे हे सगळे म्हणजे डावे आणि समाजवादी चळवळीतले NGOकरण असलेले लोक की ज्यांना निधी फक्त बाहेरून पाहिजे आहे. प्रत्यक्षात एका अर्थाने ते समाजकार्य म्हणजे सरकारी नोकरीच करायला लागलेत. आणि तिसरे तथाकथित पत्रकार आणि विचारवंत जे या सगळ्याचं समर्थन करायला लागले. म्हणजे या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की हे सगळी अगदी आमचा तर आक्षेपच आहे. काँग्रेसला कर्नाटकामध्ये स्वतःच्या जीवावर स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या नंतर खरं तर हा संदेश काँग्रेसवाल्यांनीच समजून घ्यायला पाहिजे होता, त्यांच्या नेत्यांनी. खरं तर कार्यकर्त्यांना तो पटलेला आहे म्हणून त्यांनी समाजवादी पक्षाला एकही जागा देत नाही असं म्हणून सांगितलं मध्य प्रदेशमध्ये. खरं तर ती टीका करावं अशी गोष्ट नाहीये, कारण की त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचंच भलं आहे. पण हे बाकीचे जे आहेत लाभार्थी ते असा निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे इंडी आघाडी करा हा आग्रह बाकीच्यांचा जास्त आहे, प्रत्यक्ष काँग्रेस कार्यकर्त्यांचा नाही, कारण त्यांची लढायची त्यांची तयारी आहे. त्याच्यामुळं
उद्धव ठाकरेंच्या ह्या बोलण्यामध्ये, वक्तव्यामध्ये त्यांचे कुठले स्वार्थ दडलेले आहेत हे बघा. जनतेचा स्वार्थ नाही याच्यामध्ये काही. त्याच्यावरची उसंतवाणी उद्धव ठाकरेंच्या त्या पानसट बडबडीवरची. दसरा मेळावा टोमणे तेच, बुद्धिहीन पेच जुने सारे. घराणेशाहीचा करी पुरस्कार, उद्धवे उद्गार ऐका जरा. भगवा जाऊनी कुडता पांढरा, सेक्युलर खरा म्हणे मीच. रावणाने सीता पळविली जैसी, शिवसेना तैसी म्हणे नेली. धनुष्यही गेले उद्धव रडतो, बोटेच मोडतो शिंदे नामे. कृती नाही काही फक्त बडबड, उगी फडफड जागेवर. कांत बुणग्यांची पहा किती शान, जरा नाही भान वास्तवाचे, जरा नाही भान वास्तवाचे. नुसती हे बडबड करायला लागले. त्यांच्या भाषणाचा जर विचार केला तर त्याच्यापेक्षा गेल्या 1.25 वर्षामध्ये सत्ता पालट झाल्याच्या नंतर, शिंदे गट सगळा गेल्याच्या नंतर हे जे वल्गना करत होते, महाराष्ट्र पिंजून काढणार, महाराष्ट्र पिंजून काढणार, किती दौरे केले उद्धव ठाकरेंनी. गेल्या 1.25 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी तालुका पातळीत किंवा किमान जिल्हा पातळीत जाऊन सभा वगैरे सोडा, स्वतः उद्धव ठाकरे फिरले आणि त्यांनी काहीतरी प्रत्यक्ष बैठका घेतल्या आणि संपूर्ण संघटना त्यांच्या ताब्यामध्ये आहे तितके तरी त्याला काहीतरी गती दिली असं काही कुठं घडत नाहीये. आणि भाषणच फक्त चालू आहेत. आत्ता प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, त्याच्यानंतर लोकसभा आहे, त्याच्यानंतर विधानसभा आहे. म्हणजे आता हा सगळा निवडणुकीचा सीझन सुरू झालेला आहे. आणि त्या काळात अजूनही हे गद्दार आणि खोकेसुराचा वध करा आणि काय काय तीच भाषा करायला लागली सगळी अजून. म्हणजे ही बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विकराळ तोही थरारी, असं रामदासांनी जे म्हणलेलं होतं की प्रत्यक्ष कृती पाहिजे. गोदंडधारी राम म्हणजे कृती पाहिजे. इथं मात्र नेमकं उलटे, धनुष्य आमचं कसं नेलंय आणि सीताई कशी पळवलेली आहे आणि हे बोलत असताना यांची कृती काहीच नाहीये. म्हणजे कृतीविण वाचाळता व्यर्थ आहे असं जे म्हणलेलं तशी ही वाचाळता होऊन बसलेली आहे. त्यांचे जे काही हिशोब असतील ते जाणे. सर्वसामान्य मतदार मात्र अशा बोळेपणाला कुठल्याही पद्धतीची भीक घालावी इतका खुळा उरलेला नाही. त्याला समर्थ पर्याय हवा असतो आणि म्हणूनच 30 वर्षाच्या नंतर एखाद्या पक्षाला स्वतःच्या जीवावरचं बहुमत या सर्वसामान्य मतदारांनी दिलं आणि ते पटल्याच्या नंतरच बाकीच्यांच्या तुलनेमध्ये हेच योग्य वाटल्याच्या नंतर 2019ला परत त्यांनाच निवडून दिलं. हा अर्थ उद्धव ठाकरे सारख्यांना समजून घ्यायचा नसेल तो तर त्यांची अडचण आहे, सर्वसामान्य मतदारांची नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.